ह्या स्तोत्राला पेनिटेन्शियल साम म्हणतात. पेनिटेन्शियल म्हणजे पश्चातापाचं स्तोत्र. आणि बायबलमध्ये जवळपास 6 पेनिटेन्शियल साम्स आहेत. पश्चातापाचे स्तोत्र आहेत. आणि ते स्तोत्र 6, स्तोत्र 32, स्तोत्र 38, 51, 102, 130 आणि 143 ह्या स्तोत्रांना पश्चातापाचे स्तोत्र म्हणतात. आणि स्तोत्रांमध्ये विविध गट आहेत. त्याच्यामध्ये मेसायनिक साम आहेत, मशियाबद्दलचे स्तोत्र. आणि काही स्तोत्रांना आरोहण स्तोत्र म्हणतात, ज्यावेळेस इस्रायली लोक सणाच्या दिवसांमध्ये ते तो पर्वत चढून येरुशलेमच्या मंदिराकडे ते जात असत. त्या दिवसांमध्ये ते स्तोत्र म्हणत असत. काही स्तोत्र वलांडनाच्या त्या सणासाठी होते. असे विविध प्रकारचे स्तोत्र आपल्याला आढळतात. आणि काही स्तोत्र जे आहे, काही स्तोत्रांमध्ये आपण पाहतो की स्तोत्रकर्ता जो आहे तो देवाच्या शत्रूंना शाप देत आहे. द कर्स साम्स त्याला आपण म्हणू शकतो. दर इज पर्टिक्युलर वर्ड. पण त्यामध्ये जो स्तोत्रकर्ता आहे तो देवाचे जे शत्रू आहेत त्यांना तो शाप देतो, शाप उच्चारतो. तर असे आपल्याला विविध गट जे आहेत स्तोत्रांमध्ये ह्या स्तोत्राच्या पुस्तकामध्ये पाहावयास मिळतात. याचा जो संदर्भ आहे किंवा ऐतिहासिक संदर्भ आहे स्पष्ट होत नाही. काही स्तोत्र जे आहेत अगदी त्या त्याचं बॅकग्राऊंड देतात, वरती शीर्षक दिलेलं असतं आणि दाविदानी ते कधी लिहिलेलं आहे, पार्श्वभूमी काय होती, त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नमूद केलेल्या असतात. पण ह्या स्तोत्राबद्दल इतकं स्पष्ट रीतीने स्कॉलर्स त्यांचं मत मांडत नाही. तरीसुद्धा काही स्कॉलर्स जे आहेत ते असं म्हणतात की कदाचित ज्यावेळेस दाविदाने पाप केले आणि देवाने त्याला शिक्षा केली आणि ती शिक्षा अशा प्रकारची होती की ती फक्त शारीरिकच नव्हती, आत्मिकच नव्हती, पण तो त्या मानसिक दुःखातून आत्मिक दुःखातून चाललेला आहे. आणि ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे काहीतरी शारीरिक व्याधीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये होती. Some scholars they explain that he was going through the emotional anguish, spiritual issue as well as some physical infirmity. आणि ह्या स्तोत्रामधून आपण 5 ते 6 गोष्टी थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिले आपण ह्या स्तोत्र जे आहे त्याची सुरुवात जी आहे ती अशा प्रकारची आहे की हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस. तर ह्या ठिकाणी विनवणी आहे. आणि जो काही त्रास किंवा जे काही अनुशासन परमेश्वराकडून दाविदाच्या जीवनामध्ये आलेला आहे तर तो अमान्य करत नाही, तो त्याकडे दुर्लक्ष करत नाही, त्या अनुशासनाकडे तो दुर्लक्ष करत नाही, विरोध करून राहिलेला नाही आहे. फक्त तो हे म्हणत आहे की पित्याप्रमाणे दयेने तू मला हाताळ. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस. हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे, म्हणून माझ्यावर दया कर. देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की संकट येतात आणि ते संकट किंवा ते दुःख जे आहे देवाच्या सार्वभौम इच्छेने येतात. आणि बऱ्याचदा दुःख जे आहे पापामुळे येतात. आणि परमेश्वर जो आहे त्याच्या लोकांना तो अनुशासन लावतो. द सफरिंग्स and the problems in the life of a believer comes by sovereignty. It is for the discipline, and sometimes the problems come because of the sins of the believer.
आणि या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पाहणार आहे 6 मुद्दे. सफरिंग प्रूव्ह अ पर्सन बिलॉंग्स टू गॉड. एक ख्रिस्ती ह्या नात्याने जे आहे, आपला सफरिंग किंवा दुःखाकडे, आपल्या आजाराकडे, आपल्या दुःखाकडे देव आपल्याला अनुशासन लावतो. तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? तर आपला हा दृष्टिकोन हा असावा की देव मला अनुशासन लावत आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, संकट आलेलं आहे, कारण की मी प्रभूचा आहे. याच्या उलट जग काय शिकवतं? देव तुला अनुशासन लावत आहे, संकट तुझ्या जीवनामध्ये येत आहे, आजार आलेला आहे, कारण की देव तुझ्यावर खुश नाही आहे. गॉड इज नॉट प्लीज विथ यू. आणि त्यामुळे ख्रिस्ती जीवनामध्ये जे आहे, लोक गोंधळात पडतात. दुःख, अनुशासन आणि संकट जे आहे, याकडे पाहण्याचा ख्रिस्ती दृष्टिकोन हा आहे की आपण देवाचे आहोत. अनुशासनामधून जात असताना, दुःखातून जात असताना, संकट जरी आलं तरी देवाचं लेकरू, देवाचे लोक जे आहे ते त्याचे आहेत, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. सफरिंग अँड डिसिप्लिन प्रूव्ह दॅट वी बिलॉंग टू गॉड. आपण देवाचे आहोत. दुसरी गोष्ट आपण शिकतो ह्या ठिकाणी, डेव्हिड ड्राईव्हज क्लोजर टू गॉड. त्याची स्थिती जर आपण पाहिली तर इथे आपल्याला कळते की तो म्हणतो की मी गळून गेलेलो आहे. त्यानंतर तो वचन 6 मध्ये म्हणत आहे की मी कणून कणून थकलो आहे. आणि वचन 7 मध्ये असं दिसतं की तो रडत आहे, शोक करत आहे. आणि वचन 2 मध्ये तो म्हणतो की माझी हाडे ठणकत आहे. आत्मिक त्रास, त्याच्यानंतर मानसिक त्रास आणि शारीरिक, तिन्ही याच्यातून तो चाललेला आहे. आणि जरी आपण प्रभूचे लोक असलो तरी मानसिक गोंधळातून किंवा मानसिक त्रास, शारीरिक व्याधी आणि आत्मिक जीवनामध्ये होणारी उथलपुथल किंवा उतार चढाव, हे साहजिक आहे देवाच्या लोकांमध्ये. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अशा स्थितीमध्ये आपण जे आहे हे दाखवत नाही की ह्या सर्व गोष्टी ख्रिस्ती जीवनामध्ये नसतात, होत नाही, होऊ नाही, असं आपण दाखवू नये किंवा अशा रीतीने आपण जे आहे वागू नये. बायबल फार स्पष्ट आहे प्रियांनो. देवाचे लोक, संदेष्टे, राजे, शास्ते, प्रेषित हे ह्या सर्व गोष्टींमधून गेले. मानसिक त्रास, शारीरिक आजार आणि आत्मिक जीवनांमधील प्रश्न. आणि आपण देवाचे लोक ह्या नात्याने देवाचे आहोत, त्याची कृपा पावलेले आहोत, आपण तारलेले आहोत. तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टींमधून आपण जातो. पण ह्या ठिकाणी आपण पाहतो की दावीद जो आहे तो देवाच्या जवळ चाललेला आहे. अनुशासन, आजार आणि संकट हे आम्हाला, देवाच्या लोकांना, देवापासून दूर नेण्याकरिता नाही आहे, तर देवाच्या जवळ नेण्याकरिता आहे. हे आपल्याला बायबल शिकवितं. डेव्हिड ड्राइव्स क्लोजर टू गॉड. थर्डली, गॉडली ग्रीफ प्रोड्युसेस रिपेंटन्स. आणि बायबल आपल्याला सांगतं की जे दैवी किंवा ईश्वर प्रेरित दुःख मानवाला होतं ते पश्चातापासाठी असतं. आणि हे स्तोत्र जे आहे पश्चातापाचं स्तोत्र आहे प्रियन. आणि तेच आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे की तो पश्चाताप करत आहे ह्या स्तोत्रामध्ये. आणि चौथी बाब जी आहे, बिलीवर्स फ्रस्ट्रेशन इज रियल. बिलीवर्स फ्रस्ट्रेशन विथ गॉड्स पेनफुल प्रोव्हिडन्स. देवाचं सार्वभौमत्व आहे, परमेश्वराची ईश्वरी योजना आहे, तरी सुद्धा विश्वासणारे देवाच्या ईश्वरी योजनेअंतर्गत
किंवा सार्वभौमत्व अंतर्गत जे आहे आपण फ्रस्ट्रेट होऊ शकतो. राजकीय घडामोडी, शत्रूंकडून येणारे टोमणे, शत्रूंकडून येणारे होणारा त्रास, आक्रमण आणि शारीरिक व्याधी, अनुशासन होत असताना, दुःखातून जात असताना आपण फ्रस्ट्रेट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की वी नीड टू बी रिअल. आपण मानव आहोत. वी आर नॉट एट ग्लोरिफाईड. बिलिव्हर्स फ्रस्ट्रेशन इज रिअल अंडर द पेनफुल प्रोव्हिडन्स ऑफ गॉड. आणि कधी कधी देव आपल्याला एक वेदनादायक प्रोव्हिडन्स म्हणजे वेदनादायक योजनेमधून किंवा त्या प्रसंगामधून घेऊन जातो. त्यावेळेस आपण फ्रस्ट्रेट होतो. हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आणि ज्यावेळेस एखादा बंधू किंवा भगिनी अशा स्थितीतून जात असताना आपल्याला त्यांच्या प्रती संवेदनशील असणं गरजेचं आहे. आपण असं नाही म्हणू शकत, सॉनिटी ऑफ गॉड ब्रदर, तेरा पैर तुट गया, ओ इट इज गुड, गॉड इज गुड. वी कांट बिहेव इन दॅट वे. येस, आपल्याला माहिती आहे की हे प्रोव्हिडन्स अंतर्गतच होत आहे, सार्वभौमत्व अंतर्गत होत आहे. बट नोवेअर वी से द कॅन्सर इज ब्युटिफुल और द रेप इज गुड. तर आपण पाहतो की ह्या सर्व प्रसंगातून जात असताना विश्वासणारे फ्रस्ट्रेशन म्हणजे निराशेचा सामना करतात. आणि संपूर्ण बायबल अशा अनुभवांनी भरलेला आहे. आणि त्यावेळेस आपण असं विचार करू नये की हा जो आहे कमी स्तराचा विश्वासी आहे. दीज आर द व्हेरी रिअल ह्युमन एक्सपिरियन्सेस. हे फारच मानवी अनुभव आहे आणि संपूर्ण बायबल जे आहे हे त्यांनी भरलेलं आहे. आणि 5वी बाब आपण पाहतो, दावीद ह्या ठिकाणी जो आहे परमेश्वराच्या त्या कराराच्या प्रीतीवर तो निर्भर आहे. ही इज लिनिंग ऑन द अल्टिमेटली ऑन गॉड स्टेडफास्ट लव्ह. वचन 4 मध्ये, टर्न ओ लॉर्ड डिलिव्हर माय. या स्तोत्रामध्ये की तो पश्चाताप करत आहे, दुःखातून चाललेला आहे, निराश झालेला आहे, तरी सुद्धा तो देवाच्या जवळ आलेला आहे आणि देवाच्या त्या कराराच्या प्रेमदयेवर त्याचा विश्वास आहे आणि त्याच्यावर तो निर्भर आहे. आणि पहिलं वचन जे आहे ते आपल्याला क्रूसाकडे घेऊन जातं, ख्रिस्ताकडे घेऊन जातं. आज आपल्याला देवाच्या क्रोधाचं भय नाही आहे प्रियांनो. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस. कारण की प्रगतशील प्रगटीकरण आहे. आणि आपण पाहतो की पुढे रोमकरास अध्याय 3, 4 आणि 5 मध्ये दाखविलेला आहे की जो क्रोध आमच्यावर होता तो क्रोध प्रभू येशू ख्रिस्ताने गिळंकृत केलेला आहे. आणि परमेश्वर पित्याची तो पवित्र न्याय जो आहे तो ख्रिस्तावर आला आणि आमची जी पापे आहेत देवाने ख्रिस्तावर लादली. आणि आमच्यावर जो क्रोध होता तो क्रोध देवाने प्रभू येशू ख्रिस्तावर ओतला. आणि ख्रिस्ताच्या पवित्र जीवनामुळे त्यांनी खंडणी देऊन तो क्रोध जो आहे शमविलेला आहे, शांत केलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ख्रिस्ताला शरण गेलेलो आहोत, आता परमेश्वर जो आहे तो आपल्याला नेहमी ख्रिस्तामध्ये पाहतो. आणि कधीही यापुढे आपल्यावर देवाचा क्रोध, दंड, नरक आणि न्याय येणार नाही. कारण की देवाने त्या क्रूसावर जे आहे त्याचा क्रोध शमविलेला आहे. तो आपल्याला अनुशासन करू शकतो, पण तो न्याय कधी करणार नाही. त्याचं कारण क्रूस आहे, क्रॉस आहे. कारण की परमेश्वर जो आहे तो अन्यायी नाही आहे. माझ्या पापाबद्दल त्यांनी येशू ख्रिस्ताला पण शिक्षा दिली आणि भविष्यामध्ये तो माझ्याकडून पण खंडणी घेत आहे. असा देव दुटप्पी नाही आहे. ही इज नॉट डबल स्टँडर्ड. आणि त्यामुळे देवाचे जे लोक आहेत त्यांच्यावर आता क्रोध नाही, शाप नाही आहे, दंड नाही, नरक नाही आहे. कारण की ख्रिस्ताने
ख्रिस्त आमचा सबस्टिट्यूट होता, बदली अर्पण होता आणि त्यामुळे आपण वाचल्या गेलेले आहोत. आणि ह्या सर्व गोष्टींचं स्मरण ठेवून आपण गीत गाऊन परमेश्वराची सेवा करू आणि त्याला आपण गौरव देऊया. Life, save me for the sake of your steadfast love.